जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरालगत असलेल्या रोजरीपाडा परिसरात धडगाव वन विभागाने धक कारवाई करत लाखोंच्या सागवानी लाकडासह लाकूड कापण्याचे मशीन जप्त केले आहे। धडगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वन विभागाच्या पथकाने धडगाव तालुक्यातील रोजरीपाडा परिसरात तपासणी केली असता एका घरात बेकायदेशीर अवैधरित्या सागवान लाकडांचा साठा आढळून आला असून यासोबतच लाकडांपासून विविध प्रकारचे फर्निचर बनवण्यासाठीच्या वापरण्यात येणाऱ्या महागड्या मशिनरी देखील आढळून आल्याने वन विभागाच्या पथकाने त्या ताब्यात घेतल्या असून त्यात सागवान लाकडाने तयार केलेला सोफा सेट, खुर्च्या यासोबतच मोठ्या प्रमाणात सागवान लाकडांचा साठा, फर्निचर तयार करण्यासाठी लागणारे डिझाईन मशीन यासह 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती धडगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल चारुशिला काटे यांनी दिली असून त्यांच्या या कार्यवाहीमुळे लाकूड तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।